नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या इतिहास राज्यशास्त्र यातील दुसरा जो आपला पाठ आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, हा अभ्यासणार आहोत। यात पर म्हणजे दुसरे, राष्ट्र म्हणजे देश, दुसऱ्या देशांशी भारताचे असणारे जे संबंध आहेत त्या कशा पद्धतीचे आहेत, त्यासाठी काय महत्त्वाचे मुद्दे असतात किंवा काय उद्दिष्ट असतात, हे सगळं आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर या प्रकरणात आपण नवीन काय अभ्यासणार आहोत, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि तिचं स्वरूप, की आंतरराष्ट्रीय व्यवस्था कशा पद्धतीचं आहे आणि तिचं स्वरूप काय आहे। आता मागच्या पाठामध्ये आपण अभ्यासलं की शीतयुद्ध आणि त्याचे परिणाम, शीतयुद्ध कशा पद्धतीने झालं, कोणते देश त्याच्यामध्ये होते, जग जे आहे हे कशा पद्धतीने दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं, जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं होतं। या सगळ्या बाबी आपण पहिला जो पाठ आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध कशा पद्धतीने, त्यानंतर काय जगावरती त्याचे परिणाम झाले, या सगळ्या बाबी आपण मागच्या पहिल्या पाठामध्ये अभ्यासलेल्या आहेत। आता या पाठात आपण त्याचे परिणाम आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्या देशांसोबत भारताचे असणारे संबंध आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप समजून घेणार आहोत। बघा, आता या ठिकाणी तुम्हाला हा जो शब्द आहे परराष्ट्र धोरण, परराष्ट्र धोरण, परराष्ट्र म्हणजे काय, हा सातत्याने तुमच्या समोर येणार आहे तुम्हाला। तसंच पहिला जेव्हा आपण पाठ शिकलो होतो तर त्यातही जसं सांगितलं होतं की परराष्ट्र धोरण जे आहे, तर हे परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय। बघा, तुम्ही जर बातम्या वगैरे ऐकत असाल, वृत्तपत्र वाचत असाल, तर हा जो विषय किंवा हा जो शब्द आहे, तर हा तुमच्या कानावरती केव्हा ना केव्हा तरी पडला असेल की परराष्ट्र मंत्रालयाने असं जाहीर केलं, परराष्ट्र मंत्र्यांचा या ठिकाणी दौरा आहे वगैरे वगैरे। मग हा जो भाग आहे की हे परराष्ट्र मंत्रालय काय, परराष्ट्र धोरण काय, मग त्याचा आपल्या देशाशी काय संबंध आहे, किंवा कशाला परराष्ट्र धोरण म्हणतात, ते म्हणजे काय असतं, हे सगळं आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर मग बघूया आपण आपला पाठ परराष्ट्र धोरण, त्याचा अर्थ काय आहे तो आता आपण जाणून घेऊया। सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात, त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते, म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते, हे आपल्याला समजले आहे। हे आपण पहिला जो पाठ आहे त्याच्यात परस्परावलंबन हा भाग शिकलोय, की हा जो मुद्दा होता की कोणतंच राष्ट्र जे आहे तर हे परफेक्ट किंवा स्वयंपूर्ण नाहीये, प्रत्येकाला शेजारच्या राष्ट्रावरती अवलंबून राहावं लागतं। जसं मी तुम्हाला त्याही व्हिडिओमध्ये पहिला जो आपला राज्यशास्त्राचा पाठ होता त्यातही सांगितलं होतं की आपल्याला शेजाऱ्यांची गरज पडतेच, आपण स्वयंपूर्ण नाही, काही ना काही कामासाठी का होईना किंवा कशासाठी का होईना आपल्याला शेजारी जे आहेत त्यांच्याशी आपल्याला काही ना काहीतरी देवाणघेवाण किंवा काहीतरी बातचीत जी आहे ही करावीच लागते। तशाच पद्धतीनं जसं कोणताही व्यक्ती हा स्वयंपूर्ण नसतो, तसंच कोणताही देश हा स्वयंपूर्ण असत नाही, तो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एक घटक असतो आणि त्यामुळे त्याला इतरांवरती हे अवलंबून राहावंच लागतं। मग हे परस्परावलंबन काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे, म्हणून प्रयत्न करावे लागतात की हे एकमेकांशी जे मैत्री करणं आहे, एकमेकांवरती अवलंबून राहणं जे आहे, तर हे करत असताना ते फक्त काही मोजक्याच लोकांसोबत, जसं की आपण बघा एखाद्याशी मैत्री करतो किंवा एखादा तुमचा खूप क्लोज फ्रेंड असतो की त्याला तुम्ही सगळं काही सांगता, आणि एखादे म्हणजे दूरचे, हा फक्त हाय हॅलो बाय बस एवढंच। तसंच मग हा जो भाग आहे हा देशांच्या बाबतीतही लागू पडतो, की प्रत्येक जर जो मित्र आहे किंवा आपल्या शेजारचा जो देश आहे, मग फक्त ज्याच्याशी आपला फायदा आहे अशांशीच मैत्री न करता किंवा अशाशीच व्यवहार न करता इतरही राष्ट्रांना त्याचा फायदा व्हावा, म्हणूनही काही प्रयत्न जे आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती केले जात असतात। मग कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागत असतात, की कुणाशी कसं वागायचं, कसं कोणत्या राष्ट्राशी आपले संबंध जर आपण जास्त चांगले ठेवले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो,
कोणत्या राष्ट्रासोबत आपण कोणत्या पद्धतीचा व्यवहार करायचा, संरक्षण विषयक व्यवहार या देशाशी करायचा का, वगैरे वगैरे, या ज्या सगळ्या काही गोष्टी असतात किंवा या काही सगळ्या बाबी असतात, या विषय जे असतात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे. जसं की बघा, आपल्या घरात जे आहे तर आपल्याला सांगितलं जातं बघा की अमुक एकाशी मैत्री करायची, तमुक एकाशी करायची नाही, या मुलासोबत जास्त वेळ राहायचं नाही, तिथं गेलं की असं वागायचं, या विषयावर बोलायचं नाही वगैरे. तसं हे आपण जसं घरात चर्चा करतो ना, तसंच काहीसं हे बाहेर जगात जेव्हा आपण आपला देश भारताचं प्रतिनिधित्व करत असतो जगामध्ये, तेव्हा या देखील गोष्टी ज्या आहेत या महत्त्वपूर्ण असतात. की त्या ठिकाणी मग आपण पाकिस्तान सोबत मैत्री करायची की अमेरिकेसोबत करायची की चीन सोबत करायची की आपण अजून इस्रायल सोबत करायची, मग पाकिस्तान सोबत करार करायचा की नाही करायचा, की अमेरिकेची मदत त्यासाठी घ्यायची का चीनची मध्यस्थी त्यासाठी घ्यायची. ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे जे राजकारण आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या ज्या काही घडामोडी असतात, या जर ज्या आहेत तर या प्रत्येक देशाला ज्या आहेत तर या प्रकारे जे आहे तर काही ना काहीतरी भूमिका घ्यावी लागत असते, काही ना काही विचार किंवा निर्णय घ्यावे लागत असतात. आता आपण जर असं म्हटलं तर भारत देश काय सगळ्याच बाबतीत स्वयंपूर्ण आहे का? नाही, आपल्याला इतर बऱ्याच गोष्टींसाठी इतर देशांवरती अवलंबून राहावंच लागतं. अन्नधान्याच्या बाबतीत नाही, पण मग मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल, इतर ज्या काही वस्तू आहेत त्या बाबतीत असेल, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल, संरक्षणाच्या बाबतीत असेल, आपल्याला इतर देशांवरती जे आहे तर हे अवलंबून राहावं लागतं किंवा त्यातून देवाणघेवाण आपल्याला करावी लागते. आपण आपला काही जे हक्क किंवा काही जे आपले काही गोष्टी आहेत हे आपण त्यांना देतो, तिकडनं दुसऱ्या देशातनं आपण काही वस्तू ज्या आहेत या विकत घेत असतो. या सगळ्या ज्या बाबी आहेत, मग या करत असताना प्रत्येक देश जो आहे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःची भूमिका जी आहे ठरवत असतो. मग कोणत्या राष्ट्रासोबत मैत्री करायची, कोणत्या राष्ट्रासोबत खूपच मैत्री करायची किंवा कोणत्या राष्ट्रासोबत फक्त व्यावहारिक संबंध ठेवायचे, या सगळ्या बाबींसाठी काही भूमिका जी आहे हे प्रत्येक देश घेत असतात. आणि असे निर्णय घेताना ते खूप विचारपूर्वक घ्यावे लागतात आणि या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हटलं जातं. बघा, परराष्ट्र धोरण म्हणजे काय की प्रत्येक देश जो आहे की आपण कोणत्या देशाशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची, या सगळ्यांविषयी जे विचार विमर्श करावे लागतात आणि हे घेतले जाणारे निर्णय हे अतिशय विचारपूर्वक घेतले जातात आणि म्हणून या वैचारिक चौकटीलाच म्हटलं जातं परराष्ट्र धोरण. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवत असते. की प्रत्येक जो स्वतंत्र राष्ट्र आहे, जो सार्वभौम आहे, तो स्वतःचं परराष्ट्र धोरण स्वतः ठरवत असतो की आपण इतर राष्ट्रांसोबत कसं वागायचं, कशा पद्धतीचे संबंध ठेवायचे, हे सगळं जसं आपण शेजाऱ्यांशी ठेवत असतो ना, अगदी तशाच पद्धतीनं हे परराष्ट्र धोरण पण प्रत्येक देशाचं ठरलेलं असतं. आणि याच परराष्ट्र धोरणाला आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड असं महत्त्व आहे. कारण की ज्या देशाशी मैत्री चांगली, ज्या देशाशी संबंध चांगले, तो देश आपल्याला कधी ना कधीतरी मदत, जसं आपल्या शेजाऱ्यांशी असतं ना की एखाद्याशी आपले खूप छान संबंध असतात, मग तो आपल्याला संकट समय, आपल्या अडचणीच्या काळात मदत करतो वगैरे वगैरे, तसंच देशाच्या राजकारणातही असतं. या ठिकाणी जगाच्या पाठीवर जे सगळे काही देश आहेत ते प्रत्येकच देश हा इतर राष्ट्रांसोबत त्यांचे जी काही धोरणं आहेत, जे काही त्याचे करार आहेत, हे करत असताना या परराष्ट्र धोरणाचा अवलंब करतच असतात. आता माहित आहे का तुम्हाला, बघा, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे महत्त्वाचे किंवा आवश्यक असते. जर एखाद्या देशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्याबद्दलची माहिती करायची आहे, तर सगळ्यात म्हणजे अगोदर त्या देशाचं असणारं संविधान, म्हणजे त्या ठिकाणी काय नियम आहेत, काय कायदे आहेत, कशा पद्धतीनं सगळ्या त्यांची शासकीय किंवा शासन यंत्रणा काम करते, या सगळ्या बाबींचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर त्या देशाचं असणारं परराष्ट्र धोरण, इतर राष्ट्रांसोबत त्यांचे संबंध कसे आहेत, कशा स्वरूपाचे आहेत, हे सगळं आपल्याला या जे आहे तर हे लक्षात घ्यायचं असतं. मग हे परराष्ट्र धोरण ठरवत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलं. आता आपण बघणार आहोत की राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. की राष्ट्रीय हितसंबंध, हितसंबंध म्हणजे काय की चांगले संबंध, राष्ट्राशी असणारे आपले चांगले फायद्याचे असणारे संबंध, आणि त्याचाच परराष्ट्र धोरण, पर म्हणजे दुसरे, राष्ट्र म्हणजे धोरण किंवा या प्रत्येक देशाशी आपलं असणारं
ते धोरण आहे. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ आणि त्याचं महत्त्व समजणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. ही ओळ अंडरलाईन करा. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय, तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात, की आपण एखाद्या देशाशी खूप मैत्री केली, पण ते करत असताना सुद्धा आपलं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे, आपली एकजूट अबाधित राहिली पाहिजे, जेणेकरून आपण एखाद्या देशाशी खूप अगदी सलगीचे संबंध ठेवले, खूप चांगले संबंध ठेवले आणि असं न हो की तो आपल्या स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून हे राष्ट्रीय हितसंबंध जे आहेत की आपलं राष्ट्रही सुरक्षित राहिलं पाहिजे, राष्ट्रातली एकताही व्यवस्थित राहिली पाहिजे, राष्ट्रीय सार्वभौमत्व जे आहे हे आपलं सार्वभौमत्वही टिकवलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं परराष्ट्र धोरण म्हणजेच त्या राष्ट्राशी असणारे आपले संबंधही टिकले पाहिजेत. या सगळ्या बाबी महत्त्वाच्या असतात. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढविण्याच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. की आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचं काय आहे याचा विचार अगोदर करून जेव्हा ते निर्णय घेतले जात असतात, की आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं भांडण आहे की आपल्यासाठी महत्त्वाचा व्यापार आहे की आपल्या देशाची सुरक्षितता आहे, यातलं आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्या राष्ट्राची उन्नती कशामध्ये आहे, या सगळ्या बाबींचा विचार केला गेला पाहिजे. आणि ते करत असताना याचा विचार करून मग त्या देशाशी आपण कसे संबंध ठेवायचे, यालाच राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असं म्हटलं जातं. आणि या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होत असतो. की कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंध जेव्हा ठेवले जातात, मग ते ठेवत असताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात, म्हणजे जेव्हा आपण आपल्याही देशाची म्हणजे जेव्हा आपण भारतही जेव्हा चीनशी आपले संबंध ठेवतो किंवा पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, मलेशिया असेल, अमेरिका असेल, ब्रिटन असेल, रशिया असेल, सगळ्याच देशांसोबत मग त्याच्याशी संबंध ठेवत असताना आपण काय लक्षात घेतो, तर बघा, नंबर 1, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे संरक्षण करणे म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. की आपल्या देशाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, त्याच्या अखंडता ही अबाधित राहिली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय हितसंबंधात. म्हणजे दुसऱ्याशी संबंध ठेवत असताना, इतर राष्ट्रांसोबत संबंध ठेवत असताना सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की ज्यापासून स्वतःला धोका होणार नाही, आपल्या देशाला धोका होणार नाही, त्याचं स्वातंत्र्य जपलं जाईल, त्याचं सार्वभौमत्व जपलं जाईल, त्याचं अखंडता जी आहे त्याच्यात खंड पडणार नाही, त्या देशाचं संरक्षण झालं पाहिजे. दुसरं आहे की राष्ट्रीय विकास, हे सुद्धा एक महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे. की आपल्या देशाचा हे सगळं बघून आपण आपल्या देशाचा राष्ट्रीय विकास सुद्धा, आपला आर्थिक विकास सुद्धा झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते आणि म्हणूनच संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. की संरक्षण तर आपल्या इतर देशांपासून झालंच पाहिजे, पण त्याचबरोबर आपलं आर्थिक विकास होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर आपण एखाद्या देशासोबत मैत्री केली आणि मैत्रीचे पूर्ण संबंध ठेवले आणि सगळं आहे, पण जर आपण त्यातून जर आपला काही विकास, आर्थिक विकास जर होत असेल, आपले जर व्यापारी संबंध जर चांगल्या प्रकारे वाढत नसतील, तर मग काही उपयोग आहे का? नाही. जसं की आपण बघा, एक उदाहरणार्थ जर आपण म्हटलं की आपण एखाद्याशी मैत्री केली, त्यातून जर आता तुम्हीच बघा, वर्गात तुम्ही सगळे विद्यार्थी वगैरे बसलेले असतात, तुमच्या सगळ्यांच्या एकमेकांच्या अगदी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीं शेजारी बसता, पण हे बसत असताना जेव्हा आपण एखाद्याला आपला मित्र म्हणतो, ते फ्रेंडशिप बँड वगैरे पण बांधता, मग जेव्हा आपण मित्र म्हणतो, हा तर हे मित्र म्हणत असताना ही मित्र किंवा मैत्री केल्यानंतर त्यातून आपल्याला की आपला मित्र जर वाईट गोष्टींकडे आकर्षित होत असेल किंवा वाईट वळणावर जात असेल, तर आपण त्याला की तू हे चुकतोयस, हे चुकीचं आहे, हे समजून सांगणं. आणि जेणेकरून अभ्यासात जर काही कळालं नाही तर मला हा भाग कळाला नाही, मग तू समजून सांगतो का वगैरे, यासारख्या गोष्टी. की जेव्हा आपण मैत्री म्हणतो तर त्यातून आपला देखील फायदा झाला पाहिजे.
की जर तुम्हाला अभ्यासातलं काही कळालं नाही तर तुम्ही शिक्षकांना विचारा, नाही समजत आहे तर मित्रांना विचारा, मैत्रिणीला विचारा की हे समजलं नाहीये, कशा पद्धतीने शिकवलं गेलंय किंवा ते लक्षात नाही आलंय. मग जेव्हा आपण एखाद्याशी मैत्री करतो त्यातून आपला सुद्धा काहीतरी फायदा झाला पाहिजे किंवा त्यातून आपल्यालाही काहीतरी समाधान मिळालं पाहिजे, आपलाही विकास झाला पाहिजे, आपलीही वैचारिकता वाढली पाहिजे, त्याचे चांगले विचार घेऊन आपणही आपली वैचारिक पातळी वाढवली पाहिजे. तेव्हा आपण म्हणू शकतो की हा आपल्याला याच्या मैत्रीचा काहीतरी किंवा हा माझा मित्र अगदी खूप छान आहे असं वगैरे आपण जेव्हा म्हणतो. तसंच देशाच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या या आंतरराष्ट्रीय राजकारणात पण हेच अतिशय महत्त्वाचं आहे की आपण एखाद्या देशासोबत मैत्री केल्यानंतर त्या मैत्री केलेल्या त्या राष्ट्रासोबत तिकडच्या असणाऱ्या सांस्कृतिक गोष्टी, आपल्याकडच्या असणाऱ्या सांस्कृतिक गोष्टी यांची जेव्हा देवाणघेवाण होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, त्यातून जे एक नवीन विकास होईल, त्या देशात असणाऱ्या गोष्टी ज्या आपल्या देशात येतील, आपल्याकडनं असणाऱ्या ज्या वस्तू आहे ह्या त्या देशात जातील, त्यातून आर्थिक व्यवहार वाढेल. आर्थिक व्यवहार वाढला म्हणजे देशातील रोजगार वाढतो, रोजगार वाढला की म्हणजे साहजिकच दोन्ही देशाची त्यातून आर्थिक विकास जो आहे हा साधला जातो आणि म्हणून आर्थिक विकास हे सुद्धा राष्ट्रीय हित म्हणून खूप महत्त्वाचं आहे. आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा काय संबंध आहे तर हे आपण या मुद्द्यात अभ्यासणार आहोत. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. की केव्हाही की संरक्षण आणि आर्थिक विकास, जसं संरक्षणही होईल आणि आर्थिक विकासही होईल या दृष्टीनेच या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना जी आहे ही केली जात असते किंवा त्या दृष्टीनेच परराष्ट्र धोरण सुद्धा आखलं जात असतं. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात तर परराष्ट्र धोरण ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. की परिस्थिती ज्या ज्या पद्धतीने बदलत जाते त्यानुसार प्रत्येक राष्ट्राशी उद्दिष्ट जे आहेत तर ही उद्दिष्ट देखील बदलत जातात आणि त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये देखील बदल होतात. की जसं उद्दिष्ट, जसं आपण बघितलं की पूर्वी जे आहे तर आपलं भारत पाकिस्तान म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असणारा आपला जो इतर राष्ट्रांसोबतचे जे संबंध होते ते एवढे खुल्या पद्धतीचे नव्हते किंवा त्या ठिकाणी असणारं उद्दिष्ट वेगळं होतं. पण आज जर आपण बघितलं तर शत्रू राष्ट्र ही संकल्पना जाऊन आता आपण स्पर्धक राष्ट्र, एकमेकांच्या पुढे जाण्याची जी राष्ट्र म्हणून किंवा स्पर्धक राष्ट्र म्हणून ही संकल्पना आता उदयाला आलेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय हितसंबंध बदललं की उद्दिष्टांमध्ये देखील बदल होत असतो. त्यांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते. ते कधीही एका वेळेस म्हणजे आहे त्या परिस्थितीत थांबत नाही. एखाद्या राष्ट्राशी असणारे आपले उद्दिष्ट बदललं की त्याचे हितसंबंध देखील बदलले जात असतात. या पद्धतीने जसं की आपण जर बघितलं की आपले यापूर्वी आत्ताची जर सध्याची ताज्या अपडेटनुसार जर बघितलं तर चीनशी जे आपले संबंध आहेत म्हणजे पूर्वी अगदी व्यावहारिक संबंध आपले खूप चांगले होते बघा. म्हणजे अगदी चीनची सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जात होतं आणि भारतही चीनकडनं सगळ्या वस्तू घेत होतं, अगदी आपल्या दिवाळीत लागणाऱ्या गोष्टींपासून तर अगदी सगळं. पण आजच्या घडीला जर आपण बघितलं तर भारताने आर्थिक निर्बंध जे आहेत तर हे चीनवरच्या असणाऱ्या ज्या व्यापारी जे संबंध आहेत त्याच्यावरती आणलेले आहेत बघा. आज आपण त्यांच्या बऱ्याचशा वस्तू या भारतीय बाजारपेठेत येणं बंद झाल्या आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत किंवा जे आपण ते ॲप्स जे वेगवेगळे वापरत होतो ते ॲपसुद्धा आपण त्याच्यावरती बंदी आणली आहे. म्हणजेच काय की ज्या पद्धतीनं उद्दिष्ट बदलतं किंवा काळानुरूप जे आहे त्या उद्दिष्टांमध्ये हितसंबंधांमध्ये देखील बदल होत जात असतात आणि म्हणूनच हे धोरण प्रवाही म्हणजे वाहत असतं. ज्या पद्धतीनं परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुरूप ते बदलत असतं. चर्चा करूया. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले आहे. की जी मूल्य आहेत की त्या मूल्यांवरती आधारलेले असते. उदाहरणार्थ भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? की भारताचं परराष्ट्र धोरण जर आपण बघितलं तर ते जी काही मूल्य आहेत त्या मूल्यांवरती आधारलेलं आहे की शांतता, की आंतरराष्ट्रीय शांतता गरजेची आहे आणि इतरांशी म्हणजे आपण स्वतः जाऊन कुठेही दुसऱ्यांची खोडी काढत नाही किंवा आपण स्वतःहून कुठेही युद्धाची घोषणा करत नाही की आम्ही तुमच्या देशावरती युद्ध करणार आहोत वगैरे.
या पद्धतीनं म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता कशा पद्धतीनं राहील याकडेच आपलं लक्ष असतं किंवा त्याला आपण प्राधान्य देत असतो. हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे. त्यानंतर मानवी हक्क, तो कोणत्याही देशातला असू द्या, पण मानवी हक्क हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की तो नैसर्गिकरित्या त्याला मिळालेला असतो. आणि सुरक्षितता, प्रत्येकाची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे. आणि हे तीनही मूल्यांवरती जे आहे तर हे आपलं परराष्ट्र धोरण अवलंबून आहे. आता हे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात बघा. मग ते घटक कोणते? बघा, आता आपण परराष्ट्र धोरण, मग त्याचा अर्थ आणि महत्त्व पाहिलं. त्यानंतर आपण राष्ट्रीय हितसंबंध पाहिले. मग हे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा संबंध काय? आता आपण पाहणार आहोत हे परराष्ट्र धोरण, ज्याला आपण म्हणतो की कुणासोबत कसं वागायला पाहिजे, काय असं, या सगळ्या ज्या बाबी आहेत. मग हे ठरवत असताना कोणत्या कोणत्या बाबी किंवा कोणते घटक महत्त्वाचे असतात ते आपण या सगळ्या पुढच्या भागात अभ्यासणार आहोत. बघा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावरती परिणाम होत असतो. मग कोणते असतात ते महत्त्वाचे घटक? तर त्यातलं पहिले देशाचं भौगोलिक स्थान. तुम्ही पृथ्वीगोल पाहिलं असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, आपल्या देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात की त्या देशाचे भौगोलिक स्थान कसे आहे. मग त्या देशासोबत व्यापार करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं व्यापार करता येईल, मग त्या ठिकाणी आपण आपला कोणती वस्तू जी आहे किंवा कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी हा व्यापार करू शकतो, समुद्राच्या मार्गे करू शकतो की त्यासाठी आपल्याला विमानाचा उपयोग करून घ्यावा लागेल की आपल्याला इतर कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागेल. त्याचबरोबर किती अंतरावरती हा देश आपल्या देशापासून आहे, या सगळ्याच गोष्टी. त्याचबरोबर त्या ठिकाणी खनिज संपत्ती किती आहे, नैसर्गिक संपत्ती, साधन संपत्ती त्या ठिकाणी काय काय आहे, त्या देशाचा आकार कसा आहे, तो देश आकाराने लहान आहे की मोठा आहे, त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या किती आहे, त्या देशाला लाभलेला समुद्र किनारा किती मोठा आहे, मग त्यातून आपल्याला फायदेशीर काय असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात असतो. जसं की आता बघा, आपल्याकडे भारताकडे सगळे देश किंवा जगातले बहुतांशी देश जे आहेत, हे बहुतांशी देश बघा, आता आपण आपल्याच देशाचं जर उदाहरण घेतलं तर जगाच्या बहुतांश देशांचं लक्ष भारताकडे आहे. का? तर भारताकडे असणारी लोकसंख्या, या ठिकाणी लोकसंख्या जास्तीत जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही वस्तू जी आहे जर ती बाजारात आणली गेली तर या ठिकाणी खप जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या ठिकाणी असणारा समुद्रकिनाराही मोठा आहे, त्यामुळे या ठिकाणी व्यापार करताना जे आहे तर ही सोप्या पद्धतीनं करता येतो. या देशाचा आकारही मोठा आहे. या सगळ्या बाबी ज्या आहेत हे लक्षात घेऊन जे आहे तर हे प्रत्येक राष्ट्र जो आहे हा आपल्यासोबत संपर्क ठेवत असतो. आणि आपण सुद्धा इतर देशांशी जेव्हा परराष्ट्र धोरण किंवा काही नियम बनवत असतो, मग त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात की त्या देशाचा, जसं आता की आपण नेपाळ आपल्या शेजारील राष्ट्र आहे, त्या देशाशी आपल्याला जर संबंध ठेवायचा आहे तर तो देश आकाराने कसा आहे, तिथली लोकसंख्या कशा पद्धतीची आहे, तिथली सांस्कृतिक जडणघडण कशी आहे, त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे, या सगळ्या बाबींचा विचार करून आज आपण त्या देशासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करतो. मग भूतानसारखं देश असेल, श्रीलंका असेल, या सगळ्याच जर आपण बघितलं तर हा एक महत्त्वपूर्ण भाग परराष्ट्र धोरण ठरवत असताना हा एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे की देशाचं भौगोलिक स्थान कसं आहे यावरून देखील त्याची महत्त्वाची म्हणजे परिणाम जो आहे हा या बाबीचा त्यावरती होत असतो. दुसरं आहे की राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते, कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवून संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना
घटक राज्यांचाही विचार करावा लागत असतो, की त्या ठिकाणी दुसरं एक महत्त्वाचं आहे की राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची त्या देशामध्ये आहे. लोकशाही स्वरूपाची आहे, हुकुमशाही स्वरूपाची आहे. जर हुकुमशाही स्वरूपाची असेल तर साहजिकच त्या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत ते सांगणार तेच ऐकलं जाणार. पण ज्या ठिकाणी लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी संसदेचं महत्त्व खूप वाढलं जातं, किंवा संसदेला परराष्ट्र धोरण निर्मितीचा अधिकार असतो, की जर परराष्ट्र धोरण ठरवायचं असेल तर संसद ज्या पद्धतीनं, कारण की संसदेत जे आहे ज्या पद्धतीचा विचार होईल किंवा काय महत्त्वाचे नियम आहेत किंवा कशा पद्धतीनं त्या देशाशी संबंध ठेवले गेले पाहिजेत या सगळ्या बाबींवरती जे आहे तर त्या ठिकाणी चर्चा विमर्श घडून येत असतो. आणि मग त्यामुळे या ठिकाणी जेव्हा लोकशाही स्वरूपाची व्यवस्था असेल देशामध्ये तेव्हा परराष्ट्र धोरणात राजकीय व्यवस्था अतिशय महत्त्वपूर्ण भाग त्याचा होत असतो. आणि संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना सुद्धा परराष्ट्र धोरणाची आखणी करत असताना की जी घटक राज्य असतात त्यांचा विचार करावा लागतो, की ठीक आहे समजा आपण एखाद्या देशासोबत संबंध ठेवले, जसं की आता आपण उदाहरणार्थ घेऊया की आपण पाकिस्तान किंवा चीन यासारखे जे राज्य आहेत राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत, हे जे देश आहेत त्यांच्यासोबत जेव्हा आपण संबंध ठेवतो मग त्या ठिकाणी असणारे जी घटक राज्य आहेत, म्हणजे जम्मू काश्मीर असेल, इकडं हिमाचल प्रदेश असेल, लेह लडाख असेल, यासारख्या ज्या राज्य जे आहेत मग या घटक राज्यांचा सुद्धा विचार जो आहे तर हा परराष्ट्र धोरण ठरवत असताना करावा लागत असतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडीचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा घटक राज्यांवर होतो, नंतर देशावरती होतो. जसं की उदाहरणार्थ पहा, श्रीलंकेतील घडामोडींचा तामिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होत असतो. की जसं आपण बघितलं की श्रीलंकेत जे आहे तर जर श्रीलंकेत काही घडलं तर त्याचा सगळ्यात अगोदर परिणाम जो आहे तर हा तामिळनाडूमध्ये होणार. मग तामिळनाडू हे शेजारचं घटक, म्हणजे त्याच्या सीमेलगत असणारं जे घटक राज्य आहे, सीमेलगत असणारं हे राज्य आहे, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर परिणाम तिथे होणार, नंतर मग तो देशामध्ये होणार. त्यानंतर ईशान्येकडील जे राज्य आहेत, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जर काही झालं तर त्याचा परिणाम ईशान्येकडची जे राज्य आहेत तिथे होणार. बांगलादेशमध्ये काही झालं तर त्या शेजारच्या घटक राज्य जे आहेत त्या ठिकाणी त्याचा परिणाम होणार. म्हणजेच परराष्ट्र धोरण ठरवत असताना सुद्धा या गोष्टींचा शेजारच्या राष्ट्रांवरती परिणाम मात्र लगेच होत असतो. त्याच्यामुळं घटक राज्याची परिस्थिती काय आहे, घटक राज्यांची राजकीय व्यवस्था कशा पद्धतीची आहे या गोष्टींचा ही विचार परराष्ट्र धोरण ठरवत असताना करावा लागत असतो. त्यानंतर बघा असे का करावे लागते, तर बघा काय, आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे असते तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. जर आपल्या देशामध्ये लोकशाही असेल तर शेजारी राष्ट्रामध्ये सुद्धा ती असणं गरजेचं असतं. जर समजा आपण म्हटलं की नाही आपल्या देशात लोकशाही आहे आणि शेजारच्या राष्ट्रात हुकुमशाही आहे तर त्या ठिकाणी आपले संबंध जे आहेत ते चांगले राहतील का, ते नक्कीच नाही. जसं की आपण दुसऱ्या पाठात बघितलं होतं बघा आपल्या की राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनी श्रीलंकेतला जो त्यांचा वाद होता त्यात त्यांनी लक्ष घातलं होतं की नाही श्रीलंकेत सुद्धा लोकशाही निर्माण व्हावी, तिथले जे काही प्रश्न आहेत ते सोडले जावेत आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने लोकशाही शासन व्यवस्था त्या ठिकाणी उभी राहावी म्हणून ते प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले होते. म्हणजेच यासारखे जे प्रयत्न आहेत हे शेजारच्या राष्ट्रांना सुद्धा करावे लागत असतात की जर त्या देशात शांतता स्थैर्य नांदावं लागत असेल तर. कारण की जर त्या देशामध्ये शांतता आणि स्थैर्य असेल तर साहजिकच त्याचा परिणाम आपल्या असणाऱ्या व्यापारावरती होत असतो. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने होते, व्यापारी संबंध चांगल्या पद्धतीने टिकवले जातात आणि वातावरण चांगलं राहतं. जसं की बघा या ठिकाणी आपण उदाहरण देऊ शकतो की जसं आपल्या शेजारी राहतो आपण एक शेजाऱ्यांकडे, समजा तुमच्या शेजारी जर कोणी राहत असेल आणि जर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे ते सारखे चिडचिड करणारे असतील, सारखे त्यांच्या घरात भांडणं होणारे असतील, मग अगदी नवरा बायकोचे भांडणं असू द्या, सासूनाचे भांडणं असू द्या, अगदी सातत्याने त्यांच्या घरामध्ये कोलाहल असेल आणि अशी चांगलं मोकळं वातावरण घरामध्ये नसेल, दबावाचं वातावरण असेल, मुलं सुद्धा मोकळ्या पद्धतीने राहू शकत नसतील तर मग साहजिकच त्याचा परिणाम जो आहे हा आपण राहत असलेला म्हणजे त्या शेजाऱ्यांना सुद्धा होतो. पण मग त्याही घरात म्हणजे सातत्याने त्यांचे ते आवाज ऐकून ऐकून शेजारच्यांनाही असं इरिटेट व्हायला होतं की अरे काय हे सुरू झालं ह्यांचं.
जर समजा मग त्यामुळे काय होतं की वातावरण जे आहे हे जरा वेळासाठी खराब होऊन जातं. मग हेच जर त्या ठिकाणी शांतता असेल, ते सुद्धा अगदी व्यवस्थित बोलणारे असतील, चांगले संस्कारक्षम असेल, तर मग साहजिकच त्या ठिकाणी असणारं वातावरण अजून चांगल्या पद्धतीनं होतं, खेळीमेळीचं होतं. मग सुकेस लोक अगदी आनंदाने त्या ठिकाणी राहू शकतात वगैरे, या ज्या काही बाबी असतात. तसंच देशांच्या बाबतीतही होतं की जर आपले शेजारची राष्ट्र जर शांततामय असेल तर त्या ठिकाणी असणारे आपले संबंधही सौहार्दाचे राहतात आणि आंतरराष्ट्रीय शांतता देखील त्यामुळे धोक्यात येत नाही. आता बाकीचा जो भाग आहे आपला, जे आपले मुद्दे आहेत, जसं की अर्थव्यवस्था आहे, राजकीय नेतृत्व आहे, प्रशासकीय घटक आहेत, जे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यात जो भाग तुम्हाला समजला नसेल तो एका वहीवरती लिहून माझ्या पर्सनलला तुम्ही फोटो काढून पाठवायचा आहे. धन्यवाद.